काही होणार नाही हे सगळं करून, काही उपयोग नाही याचा. माझ्या अंगाची कातडी सोडली जात होती, पण जिभेवर फक्त धर्म होता. मी माझं अंग प्रत्यंग गमावलं, पण स्वराज्य झुकू दिलं नाही. सोहम, 350 वर्षानंतर माझ्या बलिदानाचं काय मूल्य राखलं तुम्ही? बलिदान महाराज? अहो, आम्ही तर ते पवित्र रक्ताचं मोल विसरून एकमेकांना जातीपातींच्या भिंतींमध्ये कैद करून घेतलंय. तुम्ही औरंगजेबाशी लढत राहिलात आणि आम्ही इथे एकमेकांची बिरादरी मोजत बसलो. कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, कोणी दलित, कोणी ओबीसी, सगळे आपापले झेंडे घेऊन फिरतायत. सत्य परिस्थिती अशी महाराज की आम्ही धर्मालाच दुय्यम ठेवलं. सगळेजण वोट बँकचे तटपुंजे बनून राहिलेत. आता आम्हाला संपवायला औरंगजेबाची गरज नाही महाराज. आम्ही स्वतःला संपवायला समर्थ आहोत. आम्ही मंदिरात जाणं सोडून दिलं, त्यामुळे कोणीतरी येतं, तांदळाची गोणी देतं आणि आमचा इमानच विकत घेतं. सत्य परिस्थिती अशी महाराज की जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही हिंदू हिंदू म्हणून राहतच नाही हो. या सगळ्या जातीपातींमध्ये हप्त्यामध्ये विकले गेलोत आम्ही सगळे. हा भेदभाव तुम्ही पाळला, आम्ही नाही. एका वृक्षाला अनेक फांद्या असतात. कुणी फळं देतं, कुणी फुलं, तर कुणी सावली. सर्वांची कामं वेगळी, पण मूळ एकच. आणि रक्तही सर्वांचं सारखं वाहत आहे. लक्षात ठेव, फांद्या तोवरच जिवंत आहे जोवर वृक्ष जिवंत आहे. आणि मूळच कापली गेली तर ना फुलं उरतील ना फळं. अरे, औरंगजेबाची तलवार जेव्हा चालायची ना, तेव्हा ती तुझी जात विचारत नव्हती. तिला फक्त तुला आणि तुझ्या अस्तित्वाला संपवायचं होतं. सोहम, धर्म ती छत्री आहे जिच्या खाली तुम्ही सर्व समान आणि सुरक्षित आहात. बस झाली पाटापूट. जाती माझी ओळख आहेच, पण धर्म हे माझं अस्तित्व आहे. आता ना कोणी विकला जाईल ना कोणी वाटला जाईल. आधी हिंदू, बाकी सगळं त्यानंतर.